नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. एबीपी माझामध्ये जगभरातल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. श्री अजित पवार यांचं भाषण काही सेकंदापूर्वी संपलंय आणि ते भाषण संपल्यानंतर माझ्या मते जे प्रश्न आजपर्यंत श्री शरद पवार यांना कोणीही विचारलेले नव्हते किंवा अशा अनेक गोष्टी की ज्या पडद्याच्या आड होत्या, आणि काल आम्ही जेव्हा ही बातमी ब्रेक केली की हा कसा योगायोग होता की गृहमंत्री हे तेव्हा ज्या वेळेला एकनाथ शिंदे यांचं मोठं बंड सुरू असताना अत्यंत शांत होते, इथपासून ते जे आजपर्यंत अजित पवार बोललेले नव्हते की तो जो शपथविधी त्यांनी घेतला, तो शपथविधी कसा घेतला याचे सगळे तपशील आज महाराष्ट्रासमोर आलेले आहेत. आणि बोलत असताना मी जे काही बोलतो आहे ते खोटं नाहीये. तसं असेल तर मी पवारांच्या औलाद नाही वगैरे अशी नेहमीच्या पद्धतीची भाषा श्री अजित पवार यांनी केली आणि त्यामुळं दोन गोष्टी आत्तापर्यंतच्या सकाळपासूनच्या घडामोडीमध्ये दिसत आहेत. एक, नंबर गेम मध्ये अजित पवार जिंकलेले आहेत, कारण 32 आमदार आज तिथे त्या डायसवरती उपस्थित होते. तो 53 पैकी 36चा आकडा आहे. कुठल्याही क्षणाला ते गाठू शकतात. एकूण ह्या पक्ष संघटनेवरती अजित पवार यांची कमांड आहे. हे जे बोललं जात होतं ती कमांड पुन्हा सिद्ध झाली. म्हणजे बऱ्याच जणांना असं वाटत होतं की महाराष्ट्रामध्ये शरद पवार यांचा जो काही करिश्मा आहे त्यामुळे हे आमदार हे अजित पवार यांच्याकडे जाणार नाहीत. तसं झालेलं नाही. आमदारांनी दोन गोष्टी बघितल्यात, एक स्वतःचं भवितव्य आणि दुसरं म्हणजे अजित पवार हे जर सरकारमध्ये सहभागी झालेत तर त्यानंतर आपले म्हणून जे काही प्रश्न मिटवायचे असतात आणि जी काही राजकीय संधी साधायची असते ते. आणि त्यामुळे मला बिलकुल आश्चर्य वाटणार नाही की पुढे आत्ता शरद पवारांच्या तिथे उपस्थित असलेले आमदारांपैकी किंवा आज जे अब्सेंट आहेत आमदार त्यापैकी काही लोक हे शरद पवार यांची साथ सोडून अजित पवार यांच्या बरोबर येतील. परंतु हा नंबर गेमपेक्षा आज पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये इतक्या सगळ्या नवीन गोष्टींचे उल्लेख झालेले आहेत की ते उल्लेख हे पुढची काही दिवस महाराष्ट्रामध्ये अनेक राजकीय चर्चा चर्वण ह्याला वाव मिळवून देतील. आणि 8 दिवसापूर्वी मधल्या ओळीमध्ये आम्ही हेच सांगितलं होतं की अजित पवार हे काय बोलू शकतात. म्हणजे शिवसेना बरोबर जाणं हे त्यावेळेला लॉजिकल होतं, आता कसं नाहीये. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट जर त्यांनी काही सांगितली असेल तर तो जो सकाळचा शपथविधी आहे त्याच्या आधीच्या झालेल्या 5 बैठका आणि मग खूप सारे तपशील, ह्यातनं एक महत्वाची गोष्ट अजित पवार यांनी केली ते म्हणजे शरद पवार यांच्याबद्दल ते जे प्रयत्न करत होते की वसंतदादांच्या पाठीमध्ये त्यांनी खंजीर खुपसलेला नाहीये, म्हणजे जी गेलेली राजकीय विश्वासार्हता मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू होता त्या प्रयत्नाला एक मोठा सुरुंग आज त्यांच्या पुतण्यानं लावला. एवढंच नाही तर वैयक्तिक पातळीवरती शरद पवार हे जे काही करतात त्याच्यामध्ये कुठेही सातत्य नाहीये असं सांगून वैयक्तिक पातळीवरती सुद्धा ह्या वयामध्ये शरद पवार हे पक्षाची कमांड सोडायला तयार नाहीयेत असं त्यांनी सुचवलं. अर्थात हे सगळं होत असताना शरद पवार यांनीच तो उभा केलेला पक्ष आहे, शरद पवार यांच्यामुळेच तुमचं अस्तित्व आहे, हेही प्रश्न त्यांना विचारले जातील याचा अंदाज असल्यामुळंच आपण कसा पक्ष वाढवण्यासाठी पहाटेपासून काही गोष्टी करत होतो, संध्याकाळी झोपेपर्यंत ते करत होतो, पक्ष वाढवण्यासाठी काय काय प्रयत्न केले आणि किती अपमान सहन करावे लागले असे सगळे तपशील अजित पवार यांनी दिले. एक सगळ्यात महत्वाचा खुलासा ज्याची चर्चा आता व्हायला हवी, ज्याची सुरुवात देवेंद्र फडणवीस यांनी पहाटेच्या त्या शपथविधीला शरद पवार यांचा पाठिंबा होता हे सांगून महाराष्ट्रासमोर खळबळ उडवून दिली सातत्यानं, त्याचा शेवट एका अर्थाने आज अजित पवार यांनी केला. उद्योगपतीच्या घरी 5 मीटिंग झाल्या. त्या मीटिंगला अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. म्हणजे याचा अर्थ पहिला राजकीय विश्वासार्हतेचा मोठा प्रश्न आज जर अजित पवार यांनी उपस्थित केला तर तो श्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दलचा आहे. उद्धव ठाकरे यांना आपण ज्या वेळेला 2017 साली हेच प्रपोजल घेऊन शरद पवार हे दिल्लीमध्ये जाऊन बीजेपीच्या वरिष्ठ नेतृत्वाला भेटले त्यावेळेला भारतीय जनता पार्टीनं आपल्या जुन्या मित्राला सोडायचं नाही असं सांगितलं आणि म्हणून आमची शेवटच्या टोकाला गेलेली चर्चा ही तिथेच थांबली असं सांगत असताना 2019 साली मात्र जी गोष्ट 2017 साली शरद पवार यांनी केलेली नव्हती आणि त्याला एक तात्विक मुलामा दिला, त्या तात्विक मुलाव्याला ध्वस्त करण्याचा आज मोठा प्रयत्न अजित पवार यांनी केला. म्हणजे देवेंद्र फडणवीस जे सांगत होते त्याला लिजिटिमाइज केलं आणि देवेंद्र फडणवीस बहुतेक ते जे वर्तुळ पूर्ण होण्याची वाट बघत होते ते वर्तुळ अजित पवार यांनीच पूर्ण करावं अशी त्यांची अपेक्षा होती, ते त्यांनी आज पूर्ण केलं. आणि म्हणून शरद पवार यांच्या राजकीय विश्वासार्हतेवरती आज जे त्यांनी भाषण केलेलं आहे त्या भाषणातनं खूप मोठं प्रश्नचिन्ह
हे त्यांच्या पुतण्यानं उपस्थित केलेलं आहे. आणि हे सांगत असताना खरं म्हणजे इतक्या प्रदीर्घ भाषणामध्ये 1965 सालापासूनचे सगळे संदर्भ द्यायची त्यांना गरज नव्हती, पण ते देत 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 ते कुठे आले तर 2019 मध्ये जे काही घडलं की जेव्हा शिवसेना ही बरोबर आली आणि 2022 मध्ये काय घडलं याची एक व्यवस्थित क्रोनॉलॉजी त्यांनी सेट केली आणि हे दाखवायचा प्रयत्न केला की शरद पवार यांच्या राजकीय भूमिकेमध्ये अजिबात सातत्य नाही. ते अपॉर्च्युनिस्टिक आहेत. ज्या ज्या वेळेला त्यांना संधी मिळते त्या त्या वेळेला ते सत्तेचं सोपान पकडतात आणि त्यातनं मग आपल्या आजूबाजूला असणाऱ्या लोकांची ससे होलपट होते की नाही याकडे ते अजिबात लक्ष देत नाहीत. आणि मग एक 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 टप्प्यावरती हे सांगत असताना अर्थात हे अजित पवारांचं भाषण आहे ज्याचं आपण विश्लेषण करतोय. थोड्या वेळामध्ये शरद पवार की ज्यांची राजकीय विजुगुषी वृत्ती ही महाराष्ट्रानं अनेक वेळेला बघितलेली आहे ते काय बोलतात हे आपल्याला बघावं लागेल. पण ह्या सगळ्या भाषणातनं ज्याची सुरुवात म्हणजे सेटिंग द टोन ऑफ द मॅन्डेट ऑर सेटिंग द टोन ऑफ द प्रोग्राम म्हणतो ते छगन भुजबळ यांनी केलं. त्याचे तपशील मी माझ्याकडे आहेत, तुम्ही ते भाषण बघितले, पण त्यातले मधले अर्थ नीट समजून घ्यायला हवे. ही एक व्यवस्थित ठरवून केलेली स्ट्रॅटर्जी आहे. आज छगन भुजबळ यांनी त्याला सुरुवात केली. छगन भुजबळ हे आक्रमक शैलीसाठी प्रसिद्ध आहेत. त्यांनी पहिल्यांदा शरद पवारांच्या राजकीय विश्वासार्हतेवरती प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. संभावित जेवढे सगळे प्रश्न आहेत त्याचा आज पहिल्याच भाषणात निकाल लावला आणि त्याचा कळस चढवला तो अजित पवार यांनी. आणि त्याचा स्वर्णमध्ये जो आहे तो शरद पवार यांच्या संभावित राजकीय कुठल्याही चालीला आडकाठी करण्याचा हा प्रयत्न आहे. म्हणजे उद्या समजा तरुणामध्ये त्यांची ती क्रेज आहे, ती क्रेज लक्षात घेता ज्यावेळेला शरद पवार हे मैदानामध्ये जातील तर तरुणाच्या बाजूने त्यांनी हा ऑलरेडी प्रश्न विचारलाय की अहो वयाच्या कुठल्या टप्प्यावरती तुम्ही थांबणार आहात. म्हणजे जे कुणी तरुण आज वैचारिक भूमिका वगैरे घेऊन जात आहेत तर पहिल्यांदा ध्वस्त त्यांनी केलं की वैचारिक पातळीवरती शरद पवार यांच्या बोलण्यामध्ये अजिबात सातत्य नाही, वर्तनामध्ये अजिबात सातत्य नाहीये. आणि तरुणाईला की जो आकर्षित होऊ शकतो शरद पवारांच्या बाजूला त्यांनी त्यांना सांगितलं की जशी तुम्हाला संधी मिळायला हवी तशी मला पण मिळायला हवी आणि शरद पवार हे वयाच्या कुठल्या टप्प्यावरती मला ते संधी देत आहेत. त्यामुळं हे अजित पवार यांचं भाषण जरी स्पॉन्टिनियस वाटत असलं तरी आजचा हा जो त्यांचा आणि सगळाच एकूण जो कार्यक्रम होता तो वेल स्क्रिप्टेड होता. ती स्क्रिप्ट जशी महाशक्तीनं लिहिली असेल तशीच हे इतकी सीझन्ड मंडळी आहे की त्यांना कोणाच्याच आधाराची गरज नाही, त्यांना कोणाच्याच सल्ल्याची गरज नाही. इतक्या स्ट्रॉंग पद्धतीनं त्यांनी हे आजचं भाषण आणि त्यातले सगळे संदर्भ पकडले. आता बघा सुरुवात कशी त्यांनी केली आणि म्हणून मी म्हणतो की हे मुद्दे तुम्ही बिलकुल विसरून जाऊ नका. महाराष्ट्रामध्ये या मुद्द्याच्या अनुषंगाने खूप सारे प्रश्न विचारले जाणार आहेत. अजित पवार यांच्या भाषणानंतरच आपण इतर मंडळीच्या भाषणाकडे वळू. अजित पवार भाषणाला उभा राहिले. त्यांनी सुरुवात केली की ज्यावेळेला शरद पवार हे राजकारणामध्ये आले तेव्हा काय घडलं, मग बारामतीकरांनी त्यांना साथ कशी दिली आणि मग ते थेट आले ते 1978 सालावरती आणि तिथे त्यांनी पुन्हा तोच मुद्दा मांडला जो त्यांना 2023 मध्ये महाराष्ट्राला सांगायचा आहे की त्या सरकारमध्ये जनसंघ सहभागी होता. तुम्ही वयाच्या 38व्या वर्षी मुख्यमंत्री बनलात ते जनसंघाच्या म्हणजे आत्ताच्या भारतीय जनता पार्टीच्या पाठिंब्यावरती. त्यामुळे आयडिओलॉजी ही तुमच्या राजकीय प्रवासातल्या पहिल्याच टप्प्यावरती संपलेली आहे. त्यामुळे तुम्हाला तो अधिकार नाही असं पहिल्यांदा ते सूचित करत गेले. नंतर जो त्यांच्या जीवनातला दुसरा टप्पा आहे तो आहे काँग्रेस पक्षामध्ये औरंगाबादला पुन्हा काँग्रेसवासी होणं. त्या मधल्या टप्प्यामध्ये ज्या वेळेला एक करिश्मॅटिक लीडर, कारण हा शब्द अजित पवार यांनी खूप ट्रेसफुली असा वापरलाय की या देशाला करिश्माई नेत्यांची गरज आहे आणि शरद पवारांमध्ये तो करिश्मा नाही आहे. तो करिश्मा आधी होता तो इंदिराजींच्या मध्ये होता आणि आता तो आहे तो आता नरेंद्र मोदी यांच्यामध्ये. मग तेव्हाच्या करिश्मा असलेल्या नेत्यांनी ज्यावेळेला तुम्हाला ही ऑफर दिली की तुम्ही आमच्याबरोबर या, त्यावेळेला तुम्ही बरोबर गेला नाहीत म्हणजे तुम्ही त्यावेळेला हट्टीपणा केला. नंतर मात्र ज्यावेळेला पुन्हा इंदिरा काँग्रेस सत्तेवरती आली आणि राजीव गांधी यांना एक मोठं मॅन्डेट मिळालं त्यानंतर पुन्हा तुम्ही काँग्रेसवासी झालात. म्हणजे तुमचं दुसरं पाऊल सुद्धा राजकीय विश्वासार्हतेवरती अजिबात बसणारं नव्हतं. म्हणजे टप्पा क्रमांक 1 वरती तुमची राजकीय विश्वासार्हता नाहीये, टप्पा क्रमांक 2 वरती तुमची राजकीय विश्वासार्हता नाहीये आणि सगळ्यात मोठा कळस शरद पवारांच्या बद्दल त्यांनी चढवला तो थेट 2014ला ज्या वेळेला त्यांनी भारतीय जनता पार्टीनं न मागता पाठिंबा दिला. तिथे तो महाराष्ट्राला माहिती असलेला इतिहास आहे. 2 गोष्टी महाराष्ट्राला माहिती नव्हत्या. 2017 साली ज्या वेळेला शरद पवार यांनी स्वतःच पुढाकार घेऊन भारतीय जनता पार्टीच्या सरकारमध्ये सहभागी व्हायचं ठरवलं
त्यावेळेला 16-16-16 अशी लोकसभा मतदारसंघाची विभागणी केली होती. हेही पहिल्यांदा कळते. अर्थात याबद्दलच्या बातम्या आम्ही केलेल्या आहेत, पण अधिकृत दुजोरा इट्स अ समथिंग व्हेरी डिफरंट. आणि मी तर अत्यंत असं म्हणू शकतो की आमच्या चॅनलनी स्पेशली शरद पवार कुटुंबातल्या अनेक गोष्टीबद्दलचा ओहापोह केला, त्याचे काही फटके सुद्धा आम्हाला बसलेले. पण 2017 साली 16-16-16 अशा पद्धतीची जागा वाटपाची तयारी भारतीय जनता पार्टीनं दाखवली होती. त्याबद्दल मग ते सगळे प्रयोग झाले, चर्चा झाल्या. हे शिवसेनेसाठी आणि श्री उद्धव ठाकरे यांच्यासाठी अत्यंत धक्कादायक आहे. कारण त्यावेळेला भारतीय जनता पार्टीने, अर्थात हा राजकीय खेळीचा भाग असू शकतो, त्याबद्दल उद्धव ठाकरेंचं कुठलंही अधिकृत असं स्टेटमेंट आलेलं नाहीये. मला तर श्री संजय राऊत काय बोलतात तेही बघायचंय. सो त्यावेळेला 16-16-16 जागांची वाटणी होती. हे अजित पवार यांनी सांगणं हे शिवसेनेच्या दृष्टीनं आणि शरद पवार यांच्या विश्वासार्हतेवरती केलेलं आणखीन एक मोठं प्रश्नचिन्ह. पुन्हा 2022 मध्ये जे घडलं की ज्यावेळेला, आणि कालच आम्ही ती बातमी ब्रेक केली की गृहमंत्र्यांना त्या काळामध्ये जे माहिती नव्हतं ज्याची तेव्हाही चर्चा झाली, पण ती सगळी घडामोड होत असताना त्या घडामोडीला राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या काही नेत्यांचा त्यावेळेला पाठिंबा होता का? तर आज ती सगळी घडामोड होत असताना तेव्हा सरकारमध्ये सहभागी असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सगळ्या आमदारांनी मिळून शरद पवारांना सांगितलं होतं की आपल्याला सरकारमध्ये सहभागी व्हायचं आहे. आणि मग ते व्हाया इंदोर, वडोदा वगैरे हे सगळ्या चर्चा झाल्या आणि शेवटी त्यांना तोंडघशी पाडलं आणि 2019लाही तोंडघशी पाडलं. म्हणजे ह्या सगळ्या घडामोडीतनं शरद पवार हे वैयक्तिकदृष्ट्या आणि राजकीयदृष्ट्या सुद्धा विश्वासार्ह नाहीयेत असं पहिल्यांदा आणि इतक्या ठस आहे. आणि तो प्रयत्न इतर कुणी केला नाहीये, तर तो खुद्द अजित पवार यांनी केलेला असल्यामुळं या प्रयत्नाचे अनेक अर्थ पुढेही दडलेले आहेत. आज मला असं वाटतं की शरद पवार यांना त्यांनी थेट आव्हान दिले. जरी भाषा अत्यंत सबुरीची असली तरी छगन भुजबळ बोलले की जे आज तुम्हाला वाईट वाटतं आहे ते वसंतदादांच्या बरोबर पण झालेलं आहे, ते बाळासाहेब ठाकरेंच्याही बरोबर झालेत. आणि गमतीचा भाग असा की ज्यांनी ती शिवसेना फोडली ते स्वतः सांगतात की तुम्ही मला रोखलं नाही. आणि आता जे होतं आहे तसंच गोपीनाथ मुंडे यांच्याही घरामध्ये घडलेलं आहे. याची सुरुवात छगन भुजबळांनी केली आणि प्रफुल्ल पटेलांनी मध्ये एक आणखी गर्भित इशारा देऊन ठेवला की जर मी पुस्तक लिहिलं, कारण लोक माझ्या संगातीचा संदर्भ आपण अनेक वेळा वापरतो, तर खूप मोठे धमाके या देशामध्ये होतील. आणि कालच्या आमच्या बातमीमध्ये आम्ही हे सांगितलं होतं की प्रफुल्ल पटेल हे सातत्यानं आपल्या काही खासदारांना सांगत होते की नरेंद्र मोदी सरकारच्या विरोधामध्ये संसदेमध्ये तुम्ही बोलू नका. हे छोटे छोटे पण अत्यंत महत्वाचे असे तपशील आहेत की जे तपशील इथून पुढं जेव्हा जेव्हा शरद पवार कुठली भूमिका घेऊन उभा राहतील त्या वेळेला त्यांना तो एका अर्थाने दिलेला तो राजकीय इशारा आहे. कारण प्रफुल्ल पटेल म्हणालेत की मी जर ते लिहिलं तर खूप सारे धमाके होतील. आणि मग अजित पवार यांनी सुद्धा काही गोष्टी संदर्भ म्हणून सोडून दिल्यात. पण जर शरद पवार हे सभा घ्यायला लागले तर त्या पाठोपाठ आपण 7व्याच दिवशी तिथे सभा घेऊ याचा अर्थच समर्थाचा तो असतो. आणि आपल्याला असं दिसतं आहे की हे बॅटल जस्ट बिगिन नाव. आणि ते बॅटल जसं महाराष्ट्र समजत होता की हा कौटुंबिक कलह आहे, त्याच्यामध्ये यापूर्वी जसं झालं की अनेक जणांनी पक्ष सोडल्यानंतर त्या पक्षाच्या सर्वोच्च नेत्यावरती टीका केली नाही, तसं होणे नाही. त्या टीकेचा टोन सुद्धा आज सेट केलाय. शरद पवार हे राजकीयदृष्ट्या आणि वैयक्तिकदृष्ट्या विश्वासार्ह नाहीत. हाच या पक्षाच्या प्रचाराचा महत्वाचा भाग असणार आहे. जाता जाता जो अजित पवार यांनी सांगितलं की आम्ही कुणाच्या पोटी जन्मलो नाही, हा थेट सुप्रिया सुळे यांच्यासाठी सुद्धा थ्रेट आहे. सुप्रिया सुळे यांच्या विरोधामध्ये सर्वसाधारण प्रचार काय केला जाऊ शकतो हे आता त्यांनी इंडिकेट केलेलं आहे. इंटरेस्टिंग आहे की छगन भुजबळ यांच्या भाषणातनं सुरुवात झाली आणि त्याच्यात मग सर्वांचा विचार तुम्ही केलाच नाही, भाषणे होतील तसं तसं तुम्हाला कळत जाईल हे पहिल्यांदा त्यांनी सांगितलं. म्हणजे म्हणून मी म्हटलं की हे वेल स्क्रिप्टेड आहे. या स्क्रिप्टमध्ये आपल्याला टार्गेट कुणाला करायचं आहे आणि टेम्पो कसा बिल्ड करत नाहीसा हे ठरवलेलं होतं. आमच्याकडे 40 आमदार आहेत हे छगन भुजबळ म्हणाले, कोणाचीही निवड करत नाही आहोत, पवारांनी आमचं लक्ष दिलं नाही. आणि नेहमीप्रमाणे मग जो देशामध्ये सत्य परेशान हो सकता है लेकिन पराजित नहीं हो सकता, आणि तसंच महाराष्ट्रामध्ये सगळ्या पक्ष सोडून जाणाऱ्या मंडळींची जशी विठ्ठलावर श्रद्धा असते आणि बडवे टीकेला पात्र असतात तसंच तिथं झालं. जयंत पाटील यांच्यावरती वारेमाप त्यांनी टीका केली, कारण शेवटी हिंदुत्व
किंवा मग तुम्ही निधी देत नाहीयेत असं एकनाथ शिंदे यांनाही सांगावं लागलं होतं. त्याच्या आधी राज ठाकरे यांनी पण सांगितलं की माझी विठ्ठलावरती श्रद्धा आहे, बडव्यांचा मात्र मला त्रास होतो आहे. अर्थात त्यात तथ्य नाही असं कोणी म्हणणार नाही, पण एक पॉलिटिकल नेरेटिव्ह लागतं. ते नेरेटिव्ह दोन पातळीवरती सेट केले. जयंत पाटील हे अत्यंत अकार्यक्षम आहेत अशा पद्धतीचा टीकेचा भार हा छगन भुजबळ यांनी उचलला. आणि जितेंद्र आव्हाड हे कसे टीम मेंबर म्हणून पात्र नाही आहेत, अयोग्य आहेत, हे अजित पवार यांनी सांगितलं. मग आपल्या भाषणामध्ये मला खूप आश्चर्य वाटलं की ज्या वेळेला 2019 मध्ये तुम्ही कशी आघाडी तोडली हे सांगत सांगत छगन भुजबळ हे आपल्याच गड्याला कसं टार्गेट करतात असं सांगायला लागले आणि थेट पहिल्यांदा त्यांनी शरद पवारांवरती हल्ला चढवला. आणि पुढे ते असं म्हणाले की जयललिता भाजपबरोबर गेल्या, मुफ्ती मोहम्मद गेल्या, नितीश कुमार गेले, ममता बॅनर्जी गेले, जॉर्ज फर्नांडिस गेले, त्यामुळे तुम्ही भाजपबरोबर गेल्यामुळे असं काय आकाश कोसळणार आहे. आणि ते सांगत असताना मग भारतीय जनता पार्टीच्या ऐवजी तुम्ही जो शिवसेना निवडली त्याच्याबद्दल त्यांनी काही प्रश्न विचारले. चाकणकरांचं मध्ये भाषण झालं कारण महिलांचं प्रतिनिधित्व त्यांना द्यायचं होतं. मग चाकणकर यांनी सुद्धा आपलं प्रदेशाध्यक्षपद महिला आघाडीचं कसं काढून घेतलं तो अंतर्गत वाद सांगितला. धनंजय मुंडे हे स्वतःच म्हणाले की मी अशा प्रसंगाला सामोरे गेलेलो आहे, तेव्हा माझ्या काकाला काय वाटलं असेल असं त्यांना सांगायचं होतं. आणि मग त्याच्यामध्ये त्यांनी विनंती केली पुन्हा टेम्पो सेट करण्याचा भाग की अजित पवार यांनी आज सगळं मनातलं बोलून दाखवावं. आणि मग प्रफुल्ल पटेल हे बोलायला उभे राहिल्यानंतर मग पण सगळ्यात महत्वाची बाब जर काय असेल तर ते अजित पवार यांचं भाषण आहे. आणि ते भाषण माझ्या मते हे अत्यंत तोलून मापून विचारपूर्वक केलेलं भाषण आहे की ज्या भाषणामुळं शरद पवारांच्या संदर्भातले जे अनेक प्रश्न महाराष्ट्राला पडलेले होते ते प्रश्न उपस्थित होत आहेत. मधल्या काळात काय झालंय की गोविंद तळवलकर हे महाराष्ट्र टाइम्सचे संपादक असताना हे सरकार पडावे असे श्रीची इच्छा वगैरे असं त्यांनी एक अग्रलेख लिहिला. आणि त्याच्यानंतर हे महाराष्ट्राला सांगायला तेव्हापासून सुरुवात झाली की वसंतदादा पाटील यांचं सरकार शरद पवारांनी पाडलं तेव्हा नाशिकराव तिरपुडे जे उपमुख्यमंत्री होते त्यांचा खूप त्रास वसंतदादा पाटलांना होत होता. आणि मग त्यांनाच तो त्रास सहन झाला नाही म्हणून चक्क मुख्यमंत्री पद सॅक्रिफाईस करण्याची विनंती त्यांनी थेट शरद पवार यांना केली. आणि मग त्याला जे ब्लेसिंग होतं ते थेट वसंतराव सरकार पाडण्याला हे थेट यशवंतराव चव्हाणांचं होतं. अशा पद्धतीची ती मांडणी अलीकडच्या काळात करायला सुरुवात झाली होती. त्याला एक मोठा छेद त्याने दिलाय. आणि आपण अनेक वेळेला असं म्हटलेलं आहे, यापूर्वी पण म्हटलंय की मुख्यमंत्री पद इतकी मोठी गोष्ट आहे की अनेक लोक अनेक प्रकारचा अपमान सहन करून ते तिथे राहत असतात, पण मग त्यालाच त्यांनी छेद लावलेला आहे. आणि अशा पद्धतीनं दोन पातळीवरती शरद पवार यांना प्रश्न विचारले गेले. ही लढाई सोपी नाही. ह्या लढाईमध्ये महाराष्ट्राला खूप साऱ्या नवीन गोष्टी कळणार आहेत, जशा आज आपल्याला कळाल्या. हे समाधानाची बाब आहे की महाराष्ट्रातल्या अनेक विचारवंताला त्यानंतर सोशल मीडियावरती व्यक्त होणाऱ्या मंडळींना आपण जे नेहमी म्हणतोय की प्लीज सी इट इन ऑब्जेक्टिव्ह वे. तुम्ही जसं बघत आहात त्याच्यापेक्षा राजकीय नेते आणि राजकीय पक्ष हे खूप वेगळ्या पातळीवरती विचार करत असतात. आत्ता जे कोणी शाहू फुले आंबेडकरांचा विचार घेऊन सातत्यानं एका राजकीय पक्षाची धुरा वाहतात किंवा जे उजव्या विचारसरणीचे कर्मठ असलेले आणि जे भ्रष्टाचाराबद्दल ज्यांना तिटकार आहे अशी जी मंडळी असतात त्यांच्यासाठी सुद्धा हे खूप सारे धक्कादायक खुलासे आहेत की ज्या वेळेला सिंचन घोटाळ्याचा सर्वोच्च आरोप आहे त्यावेळेला एकीकडे भारतीय जनता पार्टी ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंडळींना आपल्याबरोबर घेते आणि चर्चा करते, दुसरीकडे उद्धव ठाकरे ज्यांना असं वाटतं की आपला पक्ष हे संपवायला निघाले. म्हणजे या सगळ्या खेळामध्ये आता जर श्री उद्धव ठाकरे यांच्या लक्षात येत असेल तर त्यांचा ह्या सगळ्या प्रकरणामध्ये अक्षरशः राजकीयदृष्ट्या पोपट झालेला आहे. कारण त्यांच्या आमदारांची संख्या ही बघता बघता कमी झाली. जो सन्मान त्यांना भारतीय जनता पार्टी देत होते तेही त्यांच्या अंतर्गत राजकारणामुळे असेल तेही संपलं. आणि एकीकडे शरद पवार म्हणजे जे अजित पवार सांगतात तेवढ्याच परिपेक्षात आपण बोलतोय, कारण शरद पवार यांचं भाषण होणं बाकी आहे. एवढ्या मर्यादित गोष्टीमध्ये जरी विचार केला तरी 2017ला शिवसेनेला अंधारात ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस भाजपबरोबर बोलत होती, जसं त्यांनी 2014ला केलं. न मागताच त्यांना पाठिंबा दिला. आणि ज्या वेळेला प्रत्यक्ष महाविकास आघाडीचा प्रयोग बनत होता त्याही वेळेला शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस ही भारतीय जनता पार्टीबरोबर चर्चा करत होती, ज्याचा खुलासा अजित पवारांनी केला. आणि म्हणून या सगळ्या प्रकरणामध्ये श्री उद्धव ठाकरे यांचं किती नुकसान झालं ते मूल्यमापन करतील. पण आज आपण अजित पवार यांच्या भाषणाच्या मर्यादितच बघत होतो. ते भाषण असं दाखवत आहे की जस्ट बॅटल बिगेन, आत्ताच ते जस्ट सुरू झालेलं आहे आणि त्याची सुरुवात ही अत्यंत आक्रमक
केलेली आहे आणि सार हे आहे की श्री शरद पवार हे वैयक्तिक आणि राजकीयदृष्ट्या विश्वासार्ह नाहीत. त्यांना आपल्या पक्षाचा सत्तेचा खूप सारा मोह आहे आणि तो मोह असल्यामुळं वयाच्या योग्य टप्प्यावरती, कारण हे सतत अजित पवार बोलत राहिलेत, त्यांनी जी कमांड सोडायला हवी होती ती सोडलेली नाही आणि म्हणून सगळे प्रश्न निर्माण झालेत आणि त्यांना आपल्या मुलीवरती असलेलं जे प्रेम आहे ते तसं करू देत. सो थांबूया आपण इथे. प्रत्यक्षात आत्ता घडलेली जी घटना आहे, जी राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची आहे, ती आम्ही महाराष्ट्रासमोर मांडत असतो. आमच्या ह्या प्रयत्नाला तुम्ही चांगला भरभरून असा प्रतिसाद देत आहात, त्याबद्दल तुमचे एबीपी माझातर्फे मी आभारी आहे. मी आणि एबीपी माझा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती आहोत. आम्हाला फॉलो करायला लागा. थांबूया. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.